तर माझाच एक रिलेटिव्ह आहे आणि या गोष्टीला खूप दिवस झाले आहेत. म्हणजे या सोशल मीडियावर त्या माझ्या रिलेटिव्हबद्दल मला काही गोष्टी समजून आल्या, तेव्हा मी तिथे त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे चुकीचं आहे आणि तू हा मार्ग सोडून दे. आणि प्लस जी समोरची व्यक्ती आहे ना, तिला सुद्धा मी एक समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की बाई, तू ज्याच्या जखमेवर मलम लावण्यासाठी एवढी धडपडत आहेस, त्याला जखम कुठे झालेलीच नाही. तो दुसऱ्यांना जखमी करतो, कारण की मी त्याला ओळखते. आणि हे माझा स्वभाव असल्यामुळे की कोणासोबत काही चुकीचं नको व्हायला. हे चुकीचं जिथं जिथं चुकीचं दिसतं ना, तिथं मी समजावायला बघते, बाकी काही नाही. हां, आणि तेच मी केलेलं आहे. पण त्यानंतर काय झालं माहीत आहे का? त्या माझा जे रिलेटिव्ह आहे ना, त्याने मला चक्क ब्लॉक करून टाकलेला आहे. ठीक आहे, करू द्या ब्लॉक, काय हरकत आहे. आपलं म्हणून एक कुठंतरी आपण समज घालायचा प्रयत्न केला होता आणि ते सक्सेस नाही झाला तरी कुणाचं काय जातंय का? नाही ना. चांगलं सांगणाराचं काही जात नाही. चांगलं काम करणं ते एक त्याची सवय असते म्हणा, जशी मला आहे. तर दोन्ही बाजूने मनावर तेव्हा घेतलं नाही, चढीवर पेटल्यासारखं केलं, मला ब्लॉक करून टाकलं. तेव्हापासून मी कुठं आहे, माझा काय संबंध आहे. मग आत्ता मी नोटीस केलं, एवढ्या 1-1.5 वर्षाच्या नंतरची गोष्ट सांगायली मी तुम्हाला. तेव्हापासून ते लोक मला असं म्हणजे माहीत नाही दुश्मन मानतात का काय करतात, पण मी दुश्मन मला म्हणायसारखं मी काहीच कोणाचं केलेलं नाही. ऐकलं का? माझं काम एक अनुभवाच्यामुळे सांगण्याचं काम केलं मी, चांगलं सांगण्याचं काम केलं आहे. दोन्ही बाजूला जे चांगलं आहे तेच सांगण्याचं काम केलं आहे. पण काय झालं आहे आत्ता, ती नाव कोणाचं घेण्या इतकी पात्रता नाही आहे त्यांची. तर नाव नको, नाही मी घेऊ शकत, नाव नाही घेणारच नाही मी. कारण की खूप लेवल त्यांची खालची आहे. हां, सर्वांच्या नजरेमध्ये, असं नाही की माझ्याच. जे त्यांना ओळखतात ना, त्या सर्वांच्या नजरेमध्ये त्यांची लेवल एकदम खाली आहे. हे सत्य आहे. तर ब्लॉक केलंय ना मला माझ्या रिलेटिव्हनं, ठीक आहे, त्याचं आयुष्य ते कसं जगतोय त्याच्यावरून मला घेणं देणं नाही आणि माझ्यावरून त्यालाही नसायला पाहिजे. आणि खरंच जाणीव ठेवणारा असताना तर त्याने काय करायला पाहिजे, जे मार्ग चांगला दाखवतो ना त्याचे आभार व्यक्त करायला पाहिजे. ऐकलं का? पण ते तसं काही नाही झालं. ठीक आहे, ब्लॉक त्याच्या बदल्यामध्ये करून टाकलं, चांगली गोष्ट आहे. ते मानसिकता माणसाला कळते ना, कोण्या ना कोण्या कारणावरून ती कळाली, तिथेच विषय संपविलेला आहे मी. पण त्याच्या समोरची व्यक्ती तिला माहीत नाही, अशी धडपडायली आहे, अशी ठोकून घेण्यासाठी, तोंडात कोंबून घेण्यासाठी तिची एवढी धडपड व्हायली ना, तर तिनं ह्या सोशल मीडियावर दुसऱ्या कोणाची तरी मदत घेतली आणि त्याला माझ्या आयडीवर पाठवलं. आणि त्याने काय केलं असावा माझ्यासोबत सांगा ना.
अरे माझ्या त्या प्रत्येक व्हिडिओवर घाणेरड्या कमेंट केल्यात आहे, घाणेरड्या कमेंट, अपशब्द वापरले तर माझ्याबद्दल. त्याने काय होतं, काय होतं, त्याच्या बदल्यामध्ये त्याच्या पूर्ण खानदानाला मी त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं, हो नक्कीच, त्याला काय म्हणायचं, त्याची लायकी त्याला मी दाखवून दिली बाबा. आणि तो विषय मी आत्ता का मांडलाय, तर अशा गोष्टी माझ्यासोबत पुन्हा पुन्हा घडवून नाही आणायच्या. कोणीही असेल तर बरं का, जर तुमच्यात इतकी इमानदारी जर असेल ना, तर केव्हाही माझे आभार माना. जर स्वतःचं चांगलं करून घ्यायचं असेल तर, आणि शब्द दिलेला आहे, हां, चांगल्या व्यक्तीला असं चांगल्या व्यक्तीचा तिरस्कार करताना धडभलं तुमचं कसं आणि केव्हा होणार आहे, कधीच नाही. हे शब्द माझा 100% कळतंय ना, खरा काळजी आहे माझी. त्याच्यामुळं कधीच कोणाला मी अपशब्द बोलत नाही, अगदी अंतकरणातून, की हां, जसं की लोक हेच मी ज्यांच्याबद्दल बोलायले ना, तेच लोक एवढ्या म्हणजे असू द्या, जाऊ द्या बस, पण पुन्हा पुन्हा माझ्यासोबत असं नको व्हायला. ते मी अशी डायरेक्ट सांगू शकते, हां, सगळं आहे माझ्याकडे. मला ब्लॉक केल्याने काही फरक पडलेला नाही. मी आहे. मला गायकवाड वंदना म्हणतात. एकनिष्ठ आणि क्वालिटी एकदम प्युअर. मी कधीच कोणाच्या आयुष्यात गेलेलीही नाही, जाणारही नाही, आणि कोणाच्या लाईफमध्ये ढवळाढवळ कधीच मी केलेली नाही. कळतंय का? सवय असते एखाद्याला की बाबा प्रत्येकाला आपल्यासारखं समजून घेण्याची, आणि त्याची मदत, एक मदत म्हणून आपल्याच्यानं जे होतं ते तर लोक फायदा घेतात त्या गोष्टीचा, हे खरं आहे. आणि तेव्हापासून मी या सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. आपण करावा भलं तेच म्हणतं माझं खरं, अशी गोष्ट माझ्यासोबत घडून गेलेली आहे. यामध्ये शंका अजिबात नाही कुठलीच. आणि मी काय केलं रे बाबा, शेवटी काय केलं, कोणाचं काय सुद्धा नाही. मी समजून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे कुठंतरी माझ्या स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट, माझं व्यक्तिमत्व नक्कीच माझ्या स्वतःच्या नजरेमध्ये, असू दे जाऊ दे, त्याचा त्रास आयुष्यात कधीच कमी होणार नाही.